वाजलेले 4:30 सकाळचे आणि आता आम्ही जात आहोत ते सफाले या गावी. तर कशासाठी काय ते तुम्हाला म्हणजे एकदम असा नंतर सांगतोच. हा थोडा एक टेलर आहे इंट्रोचा, ठीक आहे. हो, वेलकम टू माय न्यू व्हिडिओ आणि पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आता आम्ही कुठं आलो तुम्हाला सांगतो. तर आधी सोबत कोण आहे ते सांगतो. तर आपले सुसज्ज आणि काय ते आपलं काहीतरी बोल 4 शब्द. तो सध्या थंडीमुळे गारटलाय. तर भावना आम्ही आलो ते म्हणजे एडवन ह्या ठिकाणी सफाले या गावी आशापुरी देवीचं मंदिर आहे. तर मी पण रील्स बघूनच आलो, पण रील्स बघितले आणि एकदम म्हणजे असा त्या जागेच्या म्हणजे प्रेमातच पडलो. तर काय तिकडे माहितीये काय, म्हणजे असा आता वाजले ते तुम्हाला आहे बघा चंद्रविंद्र आहे, ठीक आहे. तर तिकडं आहे ना असं म्हणजे काय बरं आपलं आशापुरी देवीचं मंदिर आहे. चारी बाजूनी समुद्र आणि त्याच्यामध्ये तो देऊळ आहे देवीचा, आशापुरी देवीचा. आणि असं डोंगरावरती देऊळ आहे, मस्तपैकी बघण्यासारखं आहे ठिकाण. आणि डोंगरावरती जाऊन पण असा आतमध्ये गुफासारखं आहे आणि त्यातमध्ये आपल्याला जायचं आहे, ठीक आहे. तर खूप मजा येणार. आणि एक स्वयंभू मंदिर पण आहे शंकरांचं, तर तिथे सुद्धा आपण जाणार आहोत. तर नक्की व्हिडिओपर्यंत बघायला लय मजा येणार आहे. A to Z तुम्हाला माहिती तर भेटणार आहे, ठीक आहे. आता आम्ही आलो सफाले रेल्वे स्टेशन आणि इथून बस पकडायची तुम्हाला खाडी ह्या गावाला जाणारी एडवन या ठिकाणी जायचं आहे, ठीक आहे. तर एडवनवरून आपल्या परत तिकडून पुढे जायचं. तर हा आमच्या गावातला सुप्रसिद्ध रीस्टार कॉल मी कॅन्डी, त्याची आयडिया आहे. तर त्याला पण फॉलो करा भावानं आणि आपल्या भावाला सपोर्ट करा. हा आपला मित्र जो आता फेमस, त्याला पण फेमस करणार आहे. आणि तो पण खायला प्यायला घेतून मी ते पाणी बिणी घेतलेलं आहे, बघू शकतो मी काकांकडून पाणी बिणी घेतलेलं आहे. आणि देवीसाठी फुलं हारवीर या भावाने आपल्या आधीच आणले, दादरवरून आणले, कारण दादरला उतरलेलो तर तिथून सगळं घेतलेलं. आणि आता आम्ही जातात ते म्हणजे बस स्टॉपला. तर बस स्टॉप बघू, कारण बसही आहेत, पण एक आहे ती 7ची आहे आणि आता एक 5:45ची आहे. तर खाडी बस येणार आणि तिथून आपल्याला जायचं ते एडवनला, ठीक आहे. आणि थंडी पण खूप आहे. थंडी पण खूप आहे, कारण एकदम गावसारखाच वाटत आहे इकडं. हा भावा, आणि आपल्या भावाला सबस्क्राईब करा, मला पण करा, लाईक पण करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, जे काय करायचं ते करा, पण करा बाबांनो. आणि तुम्हाला प्रत्येक म्हणजे तर आजचा आपला हिरो हा आहे व्हिडिओचा, बस बाकी काय ना. तुम्हाला लय मजा येणार, कारण 1, 2 आणि 3, 4 तर आज फुल आपली पब्लिक आहे, ठीक आहे. तर आता बस आली, ती कुठली बस आहे काय माहित. तर भावाने एडवनची बस आलेली आहे आणि आमची थोडी गपलत झालेली आहे. तर एडवनला बस लागलेलेच असतात, तर तुम्ही येऊ. तर भावाने हे बघा, हे सफाले टू कोरे म्हणजे आपल्याला उतरायचं आहे ते इथं कुठं एडवनला. तर एडवन पासून मग आपलं पुढं चालत जायचं. तर गर्दी कमी असेल, कारण सकाळी आम्ही आलेलो आणि आज आहे संडे, ठीक आहे. तर भाऊन पोचू आधी नाश्ता करून घेतो. तर हा इंडियन तर इकडं हे बघा एसटी महामंडळ बघा, खिडकी तर भाऊन घ्या नाश्ता करायला, नाश्ता खातात. आपला बोलतोय, त्याला बोलायचं आहे. हा बोलायचं आहे मला. तर भाव आपला पहिल्यांदाच माझ्या ब्लॉग मध्ये आलाय, तर तो थोडा एक्साइटमेंट आहे, तर त्याला सांभाळून घ्या आणि समजून घ्या. तर आता तिकीट काढणार होता मी आणि ठीक आहे, आता बडबडना डायरेक्ट स्पॉट वरती. तर भावानो सफाले ते एडवन हे तिकीट काढलेलं आहे पर पर्सन 26 रुपये बसची, ठीक आहे. तर आता पोचू आपण डायरेक्ट एडवनला. हो हे मिठागडला आलो, मिठागड आला मिठागड.
सूर्य बघ एक नंबर भाव ज्या आला तोडत नाही रे इकडं. आलाय राम मंदिर आहे. तर फायनली पोहोचले होते म्हणजे एडवण बस स्टॉपला आणि इकडे बघू शकता जसं उतरले की इकडे आहे राम मंदिर. तर एक नंबर भाव ना वाईफ जे वाटत आहे ना एक नंबर वाईफ वाटत. तर आपला मित्र आहे एक कुठे आहे तू. तर भावना आता जस्ट उतर राम मंदिरला म्हणजे एडवण स्टेशनला. आता इथून विचार जायचं आहे. तर आपला मेन सर हे आहेत आपलं. चला चला तर भाऊ बस स्टॉपला उतरलो आणि ते जस्ट म्हणजे आता मला इथं आहे ना तलाव दिसला आहे. म्हणजे सगळं गाव सारखाच आहे इकडं. तर बघा त्या तलावचा रस्ता दुसरा असेल पण हा बघा हा इकडे तलाव आहे एक नंबर असा गोड्या पाण्याचा एक नंबर वाटत आहे माहिती आहे. आणि इकडे विहीर आहे म्हणजे जे व्हिडिओ आहेत ना एक म्हणजे असा बघण्यासारखा सगळं स्पॉट आहे इकडे. तर मित्र गेले तिकडे तर आम्हाला आता विचार जावं लागणार नाही कारण विषय असा आहे की आम्ही पहिल्यांदाच आलो आणि रील्स बघूनच आलो. ठीक आहे तर बघू आता कसं काय ते. तर भाऊन बसमध्ये पॅटीस खाल्ला नाश्ता केला. तर आता परत भाव आपला घेत आहे तिकडे काहीतरी खायला घेत आहे. तर A to Z तुम्हाला म्हणजे डिटेल्समध्ये सांगणार आहे. तर परत एकदा सांगतो की आता म्हणजे सफाले रेल्वे स्टेशनवरून आलो ते म्हणजे एडवण बस स्टॉपने. ठीक आहे तर म्हणजे बस रुपये पर पर्सन तिकडे 26 रुपये घेतले एका एकाचं. आता इथं विचारून आम्हाला जायचं आहे ते म्हणजे तिकडे आशापुरी मंदिरामध्ये. ठीक आहे तर एक नंबर गाव बघूनच असं वाटतं की एक नंबर भारी वाटत आहे. तर आता भावाने काय घेतलंय हा भाव शांत आहे पण तो ते एनर्जी सेव्ह करते कारण तिकडे तो लय मचवणार आहे डान्स करणार आहे. तर भावाला आपल्या सगळा ट्रेन करून आणलाय मी. ठीक आहे हा आपला भाव त्याला ओळखताय तुम्ही विनोदची नागती कॅन्टीन. मला थंडी लागण्याचं कारण माझं जॅकेट यांनी घातलं. हा बघा तर ह्यानी त्याचा जॅकेट म्हणजे डील काय झाली माहिती आहे की 9 वाजता हा जॅकेट त्याला देईल. ठीक आहे पण आता तो मला वाटत नाही थोडं का बघून तो जॅकेट देईल त्याला. तर एडवण गाव बघा एक नंबर सगळे म्हणजे आगरी उरी लोक दिसत आहेत तिकडं. आणि हा इकडे एडवण गाव आहे हा राम मंदिर आहे दिसतंय तो. ठीक आहे तर भावाला 1 to 1 जायचं आहे सगळं एक नंबर असं. तर भावाचा आपला रील्स आता म्हणजे भाव काय बोलशील तुला कसं वाटतं म्हणजे कधी आलाच का एवढं लांब किंवा काय. गावाला आलं का फिलिंग असते. तर खरंच एक नंबर भारी वाटतं एकदम म्हणजे असा गावच आहे इकडं. आणि असं वाटतं आमच्याच गावी आलंय. गाव पण एकदम म्हणजे स्वच्छ सकाळ सकाळ एकदम पहाटे आलो तर जरा फ्रेश पण आता वाटतं. फ्रेश थंडी लागली पण आम्हाला फ्रेश वाटतंय. आमच्या स्पॉटवर गेल्यावर आणखीनच थंडी लागू शकते. तर भाऊने एक नंबर बघण्याचा स्पॉट आहे आणि तुम्ही नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो की सगळ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि अजून एक गोष्ट म्हणजे तुम्ही सुद्धा या इकडे कारण हा म्हणजे आता गाव बघूनच आम्हाला असं वाटतं की तिथे काय असेल आणि काय नाही तुम्ही विचार करू शकता. ठीक आहे थंडीच्या मोसम मध्ये पण एक चांगलं वाटतं. गरमी नाही ना थंडीमध्ये एकदम म्हणजे फिरायचं असेल तुम्ही थंडीमध्येच म्हणजे मजा आहे फिरण्याची नाही तर काय मजाच नाही अजिबात. ठीक आहे तर आपला भाव म्हणजे फिरतो सगळीकडे त्यामुळे त्याला सगळे आयडिया नॉलेज आहे कधी फिरायचं कसा फिरायचं ते. मला थंडीच्या मोसम चांगला वाटतं. तर थंडीच्या मोसम त्याला भारी वाटतं फिरायला. मी म्हणजे मे मध्ये काही जायचं नाही. मे मध्ये नाही जायच तो. ठीक आहे आता पुढच्या महिन्यात जातो 19 फेब्रुवारीला शिवजयंतीला. दरवर्षी जातो भाव आपला. ठीक आहे त्याचे रील्स बिल्स तुम्ही बघू शकता एक नंबर असं म्हणजे रील मगाशी तुम्हाला सांगते याची आयडिया आधी तरी मेन्शन करतो माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये. ठीक आहे भावाला आपला सपोर्ट करा. आणि विषय म्हणजे काय भावानं तर आता आम्ही चाललोय फक्त बोलत चाललोय पण आम्ही कुठं चाललोय काय माहितीये बघा. ते 2 तिकडे पुढे आहेत हा एक आपला भाव इथं काहीतरी चिंगम खाते वाटतं. तर भाऊंकडे चिंचा बिंचा आहेत म्हणजे विषय एकदम खोल वाटतंय मला. गाव एकदम भारी वाटतंय. सगळं मंदिर आहे की काय काय माहित. तुमचे ट्रॉफी आहेत मला वाटतंय अरे एक नंबर असा गाव आहे इकडं. म्हणजे असं वाटतं कॅमेरा चालू ठेवून म्हणजे लाईव्ह एकदम असं वाटत आहे इकडे कारण भारीच वाटतंय. कोंबडे आहेच एक नंबर असं. तर बघा मित्रांनो गोटा बिटा एक नंबर म्हणजे गाव तो गावच असतं. बाकी काय मी शब्दात तुम्हाला सांगणं मला गरजेचं आहे आता. ठीक आहे तर जस्ट तुम्ही म्हणजे लक्षात ठेवा कसा कसा आलो ते आम्ही. अगर तुम्ही आला तर नक्की इकडे भेट द्या व्हिजिट करा आणि पहिले व्हिडिओ बघा माझी. ठीक आहे व्हिडिओ बघून तुम्हाला अंदाज आयडिया येईल सगळा. ठीक आहे तर अजून किती
किती लांब आहे काय आम्हाला आयडिया नाही, आम्ही जस्ट चालत चालत राहतोय फक्त इकडं. त्या बघा भावांनी तर वाकट्या सुगत घातल्या. म्हणजे विषय असा आहे की इकडे सगळे आगरी कोळी लोक असू शकतात, म्हणजे असू शकतात नाही तर सगळे आगरी कोळी लोक आहेत. आणि म्हणजे गाव एकदम स्वच्छ आहे, माणसं एकदम भारी आहेत गावातली. ठीक आहे. तर भावानो एडवणची माऊली सार्वजनिक उत्सव मंडळ. तर भाऊन आमच्या काकांना जस्ट विचारला की आम्हाला आशापुरी देवीच्या मंदिरात जायचं आहे, पण ते आता आम्हाला ते स्वतः घेऊन येतात. ते बघा म्हणजे माणसं भारी आहेत गावातली, आणि गाव पण मोठा आहे आणि भारी आहे गाव. फायनली आम्ही पोहोचलो ते म्हणजे आशापुरी देवी मंदिराकडे जाण्याचा मार्ग. ठीक आहे. आणि ह्या बघा हा जो आशापुरी देवी मंदिराचा आहे ना मार्ग, तर भाऊन इकडे आहे आशापुरी देवी मंदिराकडे जाण्याचा मार्ग. आणि जो इथला जो हे आहे आपला स्वयंभू शंकरांचं मंदिर तो पुढे आहे. तर ते काका घेऊन जातात आम्हाला. आणि हा काय एडवण मच्छीमार विविध कार्यकारी सोसायटी आहे त्यांची. ठीक आहे. तर आपण म्हणजे पहिले स्वयंभू शंकरांचा मंदिर आहे तो पण बाहेर आहे, तर तो आधी पहिला आपण तिथं व्हिजिट करू, नंतर मग आशापुरी मंदिरात जाऊ. ठीक आहे. तर बघूया इकडे कसं आपल्याला आहे ते. तुम्हाला स्वयंभू शंकरांच्या इथे जाताना ना हे होली माता हे बघा. ठीक आहे. म्हणजे तुम्ही तिथून म्हणजे आशापुरी देवी मंदिराच्या जाण्याचा मार्ग आहे, तिकडून सरळ आत की इकडे तुम्हाला स्वयंभू शंकरांचा मंदिर आहे, पण त्याच्या आधी तिकडे होली माता हा तुम्हाला एकदम म्हणजे देवीचा मंदिर आहे छोटासा, तो बघायला भेटेल. ठीक आहे. तर भावाने हे बघा तुम्हाला बोललेलं नाही इकडे की बोंबील सुकत घातलेले आहेत. भारी एक नंबर असं आहे इकडं वातावरण. तर आता म्हणजे थोडा इंटरेस्टिंग आणि थोडा पॉझिटिव्ह वाटते बोलायला, कारण सकाळचं वातावरण आणि म्हणजे विषय काय माहितीये का, मी एवढा म्हणजे असा कधी बाप रे थांब हे आधी दाखवते त्यांना. हा आशापुरी काय. तर भावानो स्वयंभू शंकर मंदिरांच्या इथनं तुम्हाला दिसणार आहे तो म्हणजे आशापुरी देवीचं मंदिर. हा बघा. तर इथं आपल्याला जायचं आहे नंतर. आणि इकडे तुम्ही बघू शकता वाकट्या वाकट्या सुकत घातलेल्या आहेत. हे बघा वाकट्या बोंबील. ठीक आहे. तर आपला टाइम होते, तर त्यामुळे आता मी धावत धावत तिकडे जायचं आपल्याला. हे बघा म्हणजे सगळीकडे असं म्हणजे सुकतच घातलेलं आहे. इकडं समुद्र आहे आणि समुद्राच्याच मधोमध आहे तो आशापुरी देवीचं मंदिर. आणि आम्ही आता जात आहोत ते स्वयंभू शंकरांचं मंदिर आहे तिथे जात आहोत. ठीक आहे. तर आपला मित्र पुढे गेलेला आहेत काकांसोबत. हे बघा हे अशा गोष्टी तुम्हाला इकडे बघायला भेटणार आहेत एक नंबर मध्ये. तुम्ही कधी बघितलात का नाही, पण मी पहिल्यांदाच बघतोय अशा हे सुकत विकत घातलेलं. तर फायनली पोहोचले होते म्हणजे ओम नमः शिवाय नमो पार्वती पते हर महादेव. ठीक आहे. तर भाऊन फायनली पोहोचले. ते मित्र आपलं नवीन आहे ते व्हिडिओ बनवतोय थोडं असं. ठीक आहे. तर हे बघा मी हे पहिल्यांदाच बघतोय बोंबील. वाव व्हॉट अ नाईस सनशाईन सनशाईन. ओम नमः शिवाय. ठीक आहे भाऊ. तर आम्ही फायनली पोहोचलो ते म्हणजे स्वयंभू शिव मंदिर एडवण या ठिकाणी आम्ही पोहोचलो. तर काकाने आम्हाला येऊन मस्त की सगळं सांगितलंय. तर मंदिरात जाण्यापूर्वी तुम्हाला पाय धुणं कंपल्सरी आहे. आणि प्रत्येक मंदिरात हा असा असतात. तर तुम्हाला आधी पाय धुवायचे. आणि तुम्हाला एक सिनेमॅटिक दाखवतो आधी इकडचा. तर आपण 5B धुवून आम्ही जस्ट आता जात होते म्हणजे स्वयंभू शिव मंदिर एडवण. ठीक आहे. तर त्या काकाने आम्हाला इकडं आणून सोडलं.
एक नंबर असे माणसं आहे त्या गावातले. गाव पण बरे आहे. तर म्हणजे गावाविषयी जास्त बोलते कारण असे म्हणजे माणसं कुठे भेटत नाही. ठीक आहे. तर बघा, ओम नमः शिवाय. मंदिर पण एक नंबर आहे. हे बघा, वाव. आणि ही मला वाटते पालखी आहे त्यांची. म्हणजे जेव्हा प्रत्येक गावामध्ये अशी पालखी असते, जे सार्वजनिक उत्सव असतो ना, तेव्हा अशी पालखी म्हणजे प्रत्येक मंदिरामध्ये असते. तर हा मंदिराविषयी तुम्हाला सांगायचं झालं तर काय माहितीये काय, अरे अरे पाया पडून नंतर मग सांगतो तुम्हाला काय ते. नंदी महाराज, तर मंदिरात जाताना तुम्हाला भेटणार नंदी महाराज. इकडे आहे गणपती, बघा मस्तपैकी. इकडे आहेत आपले मारुती राया. ठीक आहे. वा, म्हणजे मित्रांनो विषय बघा कसा आहे, कारण तुम्ही मंदिराच्या इकडून आलात ना पॅसेज मधून, की इकडे परत मग तुम्हाला असा गाभाऱ्याच्या बाहेर पण असा गोल गोल सगळा आहे. ठीक आहे. आणि वरती जायला जिना आहे. तर पहिले पाया पडून घेतो. हे बघा. आणि ही एवढी मोठी मूर्ती तुम्ही जर कधी बघितली असाल तर नक्की कमेंट करून सांगा. आणि भाऊन खरं खूप लक्की आहेत जर तुम्ही ही व्हिडिओ बघताय तर, कारण म्हणजे असं बघायला नाही भेटत. आणि मंदिराचं चिमणी विमणी आहे तर म्हणजे एक नंबर असा आतमधून एकदम म्हणजे भारीच वाटत आहे. आणि इकडे आहे ते म्हणजे हे बघा, राम सीता. इकडे देवी आहे, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी. हे बघा, CCTV पण लावले कॅमेऱ्यात. म्हणजे खूप डेव्हलप गाव आहे. आणि श्री दत्तगुरू. ठीक आहे. आणि इकडे आहे ते म्हणजे एवढी मोठी पिंड, हे जो मूर्ती आहे, हे जे पिंड आहे ती स्वयंभू शिव मंदिर आहे. ठीक आहे. किती जुनं आहे काय ते त्या काकांना विचारू आपण. आधी आहे शंकरांसाठी जल. तर भाव आपला पाया पडताय आणि मित्रांनी आणलेलं फुलं बिलं सगळी इथं. चिमणी बघा, हे बघा. बजरंग बली की जय.
बीच बीच हा इकडं आणि हा आहे दीपस्तंभ, तुम्ही बघू शकता. एक नंबर दीपस्तंभ आहे तिथं. ठीक आहे. आणि इकडं हा देवीच कुठला मंदिर आहे, काय बोलतोयस? काय तर भावना पण तिकडे बघितलं, तो पण शिवलिंगच होता आणि इकडे पण शिव काय सीन आहे का माहित नाही, पण जे पण आहे सगळी देवाची देण आहे. आणि आम्ही खूप भाग्यवान आहोत की आम्हाला असं दर्शन. काढा मोबाईल, काढा सगळे उद्या, सगळ्यांचं काढतो सगळ्यांमध्ये. हा तर भावना पण सगळं दर्शन विषण घेतला. आता तुम्हाला जादू दाखवतो, जादू. तर हे बघा, तो दिसतंय ना मंदिर, म्हणजे तिथं आपल्याला जायचं. आणि गाणी पण लावली, तुम्हाला आवाज येते का नाही माहित नाही, पण गाणी लावली. आज संडे आहे त्यामुळे गर्दी असू शकते मे बी, त्यामुळे आम्ही पुढचा आता कम्प्लीट करून देवीच्या मंदिरामध्ये. तर एक विशेष काय गोष्ट मला निदर्शनास आली काय माहिती आहे का, तर हा स्वयंभू शंकरांचं मंदिर आहे. तिथून आशापुरी देवी मंदिर दिसणार आणि आशापुरी मंदिराच्या इथून तुम्हाला स्वयंभू शंकरांचं मंदिर दिसणार. तर हा एक म्हणजे विशेष खासियत. आणि हा मी आता बघितला देव, तर ह्या देवाच्या इथं आहे ना, म्हणजे असं वाटतंय की ते जुन्या काळात म्हणजे समुद्राचा पाणीकडे येत असू शकतं. ठीक आहे, कारण समुद्राचा पाणीकडे मे बी येत असेल आणि त्यामुळं हे मंदिर आहेत ना, ते भरपूर जुने मंदिर आहे. ठीक आहे. तर ते काका आता ह्या साईडला गेलं, ते बघा इकडे पण काहीतरी आहे. आणि सनसेट बघा तुम्ही, सॉरी सनशाईन बघा. मंदिराचा आवार परिसर बघा, एक नंबर पॉझिटिव्ह वाटत मित्रांनो. असं वाटत इथनं जाव की नको जा असंच वाटत. आणि माझ्या चेहऱ्यावरची जी हे काय त्याला बोलतात, म्हणजे शब्दच नाही माझ्याकडे, पण चेहऱ्यावरचं हे बघू शकता तुम्ही. ठीक आहे. तर अशा प्रकारे आता आम्ही इकडं काहीतरी हाय, हा बघा या गल्ली म्हणजे मंदिराच्या इकडून आलात ना. आलो आलो थांब. आणि सुकट हे बघा. तर इकडं अशी सगळी माणसं आहेत आणि बोटी बिटीकडे लागलेल्या आहेत. तर भारीच वाटत आहे, एक नंबर असं वाटत आहे. बघा इकडे सगळा म्हणजे बोंबील बिंबील जे पण काय इकडं म्हणजे सगळा कोली बांधवांचाच आहे आणि आगरी कोली लोकच आहेत इकडे सगळी. बघा हा सगळा कचरा आहे आणि इकडे बोंबी बिंबी सुकत घेतलं. आणि इकडे बोटी बिटी लागलेल्या आहेत, जे म्हणजे मच्छी मार येतात ना, तर यांचा इकडे म्हणजे मच्छीमारांच्या बोटीकडे लागतात. आणि हे मी मे बी केलो काहीतरी अशी बीच आहे. तर हे बीच आहे आणि समुद्र विमुद्र एक नंबर तुम्ही बघू शकता, एक नंबर वाटत इकडं असं. बघा सगळी पब्लिक आपली व्हिडिओ फोटो काढणं, कारण लोकेशनच असं आहे की बाबा म्हणजे इथं शूटिंग होऊ शकतो असा लोकेशन आहे इकडे. तुम्ही बघू शकता बोंबी बिंबी सुकत घेतलेलं आहे, हे बघा एक नंबर. तर भाव आपला रील स्टार माननीय श्री विनोदजी केदार आपला फायनली मूड मध्ये आलेला आहे आणि रील स्टार्ट करत आहे. तू सॉरी रील स्टार्ट करत आहे आता तो. काय रे नाही लावतोय ना. तर काय बोलू तुला येऊन इकडे कसं वाटतंय?
कधी असं लोकेशन म्हणजे बघितलंस का? असं वाटतं गावाला झालं का वाटतंय? तू काय बोलशील? मग तर भाऊ एक नंबर असं वाटत आहे इकडं. आणि बीच म्हणजे आता इकडे बोटी लागले आहेत, ते मला वाटतं बोटी आहेत मच्छीच्या ना. आणि इकडे लोकेशन तुम्ही बघा. आणि भाऊनी एक गोष्ट आम्ही बघितली ते म्हणजे काय माहिती, आता एवढा आम्ही गावातून चालत आलो, एवढा गावात म्हणजे मंदिरे बघितला, पण सगळे आपले स्थानिक लोक आहेत, एक पण म्हणजे परप्रांतीय किंवा भैया बिया आपण बोलतो ते एक पण इथं नाही आहे. तर हे एक बघून म्हणजे बरं वाटते, कारण ते भैया लोक परप्रांतीय एकदा घुसली किंवा वाट लागली समजायची गावाची. तर पण असं इकडे काहीच नाही बघा भेटत आहे. आणि इकडे तुम्हाला लोकेशन दाखवतो, इकडे म्हणजे जेवढं बघाल तेवढं कमीच आहे बघा. एक नंबर असं लोकेशन आहे इकडं. आणि इकडे म्हणजे मच्छी म्हणजे स्वतः मारतात पण आणि सुकत पण घालून दिलंय मच्छी हे बघा. तर अशा म्हणजे मच्छीच्या बोटी लागतात इकडं बघा. वा फंटास्टिक. म्हणजे आम्ही आलो लवकर बोला, संडे आहे तर जाऊ आशापुरी मंदिरात, पण तिकडे पण जाणार आहोत. पण इकडं असं म्हणजे इथून म्हणजे मनच नाही करत आहे जायला. तर एक नंबर असं भारी वाटत आहे हे बघा. आणि काय बोटी इकडे आल्यात नाही. तर आपला भाव आहे तो काहीतरी विचारत आहे काकांना. हा पाणी पूर्णपणे ती जगा आहे बघा, ती मागची ती दिसते साप, पण तिकडनं चालत जातात. त्याच्या साईडला असं तो हे आहे ना, तुमच्या गलबत जातात ना. तर ते काका सांगतायत की जो हा पाणी दिसतंय बघा, पायऱ्या पण. तर ते काका सांगतायत की हा जो पाणी दिसतंय तुम्हाला, हा जो पाणी दिसतंय ना, करायची काय यारा बस काय घे ना. तर आपला भाव फायनल रील्स बनवत आहे, त्याला लोकेशन भेटलेलं आहे. तो म्हणजे मागासपासून लोकेशन बघत होता, पण त्याला फायनल लोकेशन भेटलेला आपला. ठीक आहे, तर गाणं तो शोधत आहे. आम्हाला मच्छी खायला नाही भेटत, आणि इथं मच्छी अशीच म्हणजे टाकून ठेवले. बारीक मच्छी जी वेस्टेज आपण बोलतो ना, तशी मच्छी इकडे टाकून ठेवले. आणि हे भाव बघा आपलं एक नंबर फुल बिजी झालेत कामामध्ये, आपापल्या कामामध्ये फुल बिजी झालेत. ठीक आहे, तर इकडे बघू शकता तुम्ही. एकदम फुल मूड मध्ये सगळे आलेले आहेत. तर हे बघून म्हणजे भारी वाटते भावना. आणि तुम्ही पण लक्की माणसं आहेत, कारण तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून बघत. मला माहिती आहे व्हिडिओ मोठी होईल, पण आता आपल्याला काय करणार. तर अशा गोष्टी आपल्याला पाहिजे तर आपल्याला बघायला लागणार आहेत आणि करायला लागणार. आणि इकडे पुढं अजून पण आहे, पण मला आता येते जायला कंटाळा, कारण मी चप्पल नाही घेतली. हे बघा बुटार हाली मंदिरातच. आणि इकडं ह्या म्हणजे मोह मुलं मला आवरलं नाही, आणि मी इकडे धावत आलो. आणि आता मला भरती आलेले पाण्याची. आणि ते काका बोलत होते की हा पाणी पूर्ण आहे तो सुकतं पाणी, म्हणजे एवढा अथांग समुद्र सुकून जातो. तर कमालाची गोष्ट आहे, देवाची कृपा आहे, कला आहे सगळी. आणि मंदिर आपल्या इथनं दिसत आहे, दोन्ही मंदिर दिसत आहेत ते बघा. आता आम्ही जातो स्वयंभू मंदिर आहे ना, त्याच्या इकडून आम्ही जस्ट म्हणजे इकडं बीच बघा आलेलो. हा आहे स्वयंभू मंदिर, हा बघा दिसला. आणि तो तिकडे दिसतोय तर त्याच्याच पाठी आशापुरी माता मंदिर. तर भावना आता आम्ही ह्या स्पॉटवरती आलेलो, म्हणजे तिथल्या बोटी बघितल्या. आणि आता दुसऱ्या स्पॉटवर हा बघा, म्हणजे एवढा भारी वाटतं ना. दोन्ही म्हणजे कसं माहितीये, बघा दोन्हीकडून पाणी आणि मधून असा रस्ता आहे. आणि ते काका सांगत होते हा जो रस्ता आहे म्हणजे हा जे दगडा वगैरे दिसत आहेत ना, तो पूर्ण पाणी सुकून जातो. म्हणजे जेव्हा भरती आली, आता जेव्हा ओटी येतं ना, तेव्हा पूर्ण पाणी सुकून जातो. आणि सगळे म्हणजे माणसं इकडून अशी जातात तिकडं, असं म्हणजे ते काकाने सांगितलं. ठीक आहे, तर भारी वाटतं ते पाणी आल्यामुळं. तर आता इकडे थोडा फोटो शूट वगैरे म्हणजे शूटिंगसाठी, रील स्टार साठी एक नंबर आहे स्पॉट बघा. Candy, come on, Candy! Come!
थोडा इकडून चला म्हणजे कसं बरोबर येईल एकदम. चला चला चला. तर भावना मगाशी इथं कोण नव्हतं, तर आता सगळे कोलबेली सगळे घाला आले, बघू शकता. जस्ट आता आमचा एडवण या गावातला स्वयंभू शिव मंदिर बघून झालेलं आहे. मंदिरात कमी आणि त्या बीच वरती समुद्रावरती जास्त होतो आम्ही. ठीक आहे, तर अशा प्रकारे आता जात आहोत ते म्हणजे आशापुरी देवीच्या इकडं. तर फुल एन्जॉय, म्हणजे लोकेशन असं आहे की तुम्ही म्हणजे रील्स वगैरे शूट वगैरे करायला येऊ शकता, असं लोकेशन आहे. एक नंबर असं लोकेशन, गाव पण भारी आहे. सारखं तेच बोलते, कारण म्हणजे एकदम त्याला काय आपण बोलतो ऍडव्हान्स लेवलचा सगळं लोकेशन आहे. तुम्ही येऊ शकता बिंदास. ठीक आहे, फायनली आम्ही पोहोचलो ते म्हणजे आशापुरी देवी मंदिराकडे जाण्याचा मार्ग. ठीक आहे, आणि ह्या बघा, हा जो आशापुरी देवी मंदिराचा आहे ना मार्ग,